असला मोठा जॉब आहे हो. ठेव का नवीन ठेव नवीन मुंबई दिल्ली हायवे. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. सध्याचे जो पूर्ण ब्लॉग आहे तो रस्त्यावरच आहे. जाणून घेऊया तर गुजरात मधील रस्ते. तुमचं आहे ना हे काढा आहे ना कुठं कुठं बोंबले आता लेफ्टला एक काम करा, साईडला काही उतरू द्यायची असली तर मागच्या ब्लॉग मध्ये सांगितलेलंच की आम्ही आता जाणार आहे ते मणिलक्ष्मी तीर्थला. तर आता बघूया मंदिराचा परिसर आणि नक्कीच काहीतरी नवीन बघायला मिळणार. तर मंडळी किस्सा लय भारी झाला. गुगल मॅप लावलेलं, लोकेशन चांगलं सांगितलं, पण झालं काय, दोन ठिकाणी रस्ता एवढा भयानक चुकलो की विचारूच नका. आणि त्यात आणि मोठी गाडी, सगळ्या डोक्याला तापच. आणि झालं कसं, पार्टी शेटजी इथलंच होतं त्यामुळे ती जरा गुजराती भाषेत बोललं ती. मग ते लोकलच्या माणसाने दमवलं नाही, फक्त सहकार्य लय भारी दिलं. म्हणजे खरंच आहे की अशा वेळेस काय करायचं तर विचारणं एक नंबर. आता आलोय तर लोकेशनला. मुंबई दिल्लीचा नवीन होणारा रस्ता, त्यानंतर येतो टोल नाका. त्या टोल नाक्याच्या अलीकडच आम्ही लेफ्ट मारला आणि रस्ता चुकलो. तर झालं कसं की सगळं काटाव पास. आता बरोबर 8:30ला मंदिर, 8:15ला मंदिर बंद होतंय आणि 8 वाजून 14 मिनिटांनी एंट्री केली. ती काय मागं पुढे होत राहते तेवढं बघतो. तर आता दर्शन वगैरे घेतो. आत अलाउड आहे की नाही कोणास ठाऊक. सर आत अलाउड आहे कॅमेरा? ओके ओके. मोबाईल अलाउड नाही? मोबाइल अलाउड ले जाओ, कोई बात नहीं. ओके ओके सर, थँक्यू. चलो दर्शन कर लिया 5 मिनिट 10 मिनिट. हा ठीक आहे सर. ही लोकेशन आहे बघा, तारापूर वासद रोड, बोरसद रोड. वासदवरून बोरसदवरून डायरेक्ट तारापूर रोडला हे तीर्थक्षेत्र आहे. स्वच्छ आणि सुंदर परिसर. अशा रीतीने मी फिरत आहे. देवाला जायच्या टायमिंग मध्ये आम्हाला आता काय वाट गावते का नाही कोणास. हे बघा पूर्ण बगीचा केलाय, त्यातनं लाइटिंग फिरवलंय. झालं का दर्शन? झालं? जातो जरा, मी जाऊन येतो. जरा गाडी वगैरे लावून जायचं म्हणलं टाइम लागतो. हे बघा स्तंभ किती उभा आहे. तसं इकडे पण आहे बघा. हे भव्य दिव्य मंदिर आई महालक्ष्मीचं. आणि हे सगळं प्रोजेक्टरवरनं लाईट्या पाडले तेव्हा. म्हणजे जसं बुर्ज खलिफाला आहे केवळ कसलं सेटिंग आहे बघा. हे असं मंदिर दिसतंय. जरा लांबनं फुटेज घेतो. हे असे भव्य दिव्य सगळं संगमरावर मध्ये आई महालक्ष्मीचं मंदिर. आता संध्याकाळ झाल्या, दिवसाला भारी दिसलं असतं. सगळं संगमरावर मध्ये. आता परमिशन आहे म्हणून शूटिंग चालू आहे. बघायसारखं आहे. अलाउड दिला नाही, अलाउड केला नाही मोबाईल. झालं कसं की दर्शन घेतलं ना, देवीचं मंदिर बंद केलं. तर नशीबवान आहे. ओके सर, ओके ओके. आणि आतून बाहेरून अलाउड आहे शूटिंग करायला, आतून नाही. म्हणजे मंदिराच्या परिसरात तुम्ही शूटिंग करू शकता. शेवटी कसं आहे, रूलच्या अगेन जाणं चुकीचंच आहे. पुन्हा एकदा मंदिराचा भव्य दिव्य परिसर. आणि ही आपली पार्टी खरंच चांगली आहे.
मणिलक्ष्मी तीर्थ म्हणजे आपल्या इकडे जशी कुलस्वामी कुलदैवत आहेत त्यांच्यापैकीच एक जसं आपल्याकडे आहे तसंच इथं पण आहे. दर्शन घेऊन बाहेर पडताना खूपच वेळ झालेला त्यामुळे गर्दी कमी होती. आता दर्शन वगैरे झालं त्या दोघांना काही दर्शन गावलंच नाही आणि आता दुट्टी चालू होती आमची. आता बघू लास्ट ऑफ आज आणि जेवण काय त्यांनी जेवली ती मगाशी त्या आपल्या त्रिमूर्ती मंदिरात. मगाशी तुम्ही जे व्हिडिओ बघितला तिथं म्हणजे तिने सांज व्हायला लागलेली उद्या आणि आमुष आहे त्यामुळं महिला वर्ग त्यांच्यात एक चांगला आहे. म्हणजे महिला वर्ग जेवून घेतात दिवस मावळायच्या आधी. आणि आता पुरुष वर्गाने पण काय खाल्लं काहीतरी खाल्लं असेल मात्र आम्ही आता जेवलेलो नाही. आता कुठं तर बघतो आता आमची ड्युटी चालू आहे आणि स्टे कुठेतरी. ओ स्टे कुठं आहे? थांबायचं कुठं आहे? संकेश्वर म्हणून एक लोकेशन आहे. पहिल्यांदाच आलोय सोडा इकडे मी. तसं अहमदाबाद पर्यंत राजकोट मोरबी या साईडला येत होतो. एकदा 7-8-10 वेळा आलो असेल त्याच्यावर काय आलेलं नाही म्हणजे ट्रेक होतो तवा. तर संकेश्वर म्हणून कुठेतरी लोकेशन आहे तिथे जाऊन आपलं शेवटचा आजच्या दिवसाचा शेवट आणि तिथंच मुक्काम आहे. तर काय होतंय की नेटवर्कचा लय इश्यू येतो इथं. सिटी शूटिंग नाही आधीमध्ये नेटवर्क येत नाही. मला तर येत नाही. आता काय माझ्या माझ्या मोबाईलला प्रॉब्लेम आहे काय कोणाच. रनिंग मध्ये कसं होतं की सगळं कव्हरअप करायचं सगळं एडिटिंग करायचं त्यामुळे जरा ब्लॉग मागं पडे किती तेवढं समजून घ्या. नवीन ठिकाण नवीन लोकेशन आणि नवीन काहीतरी बघायला मिळतंय मला पण आणि तुम्हाला पण व्हिडिओच्या माध्यमातून. काचेवरती आता सध्या बर्फ पडलेला आहे तुम्ही बघू शकता. हे काचेवर समोर बर्फ पडलेला आहे. आणि सध्या स्वप्नील भाऊ ड्रायव्हिंग करत आहेत. रस्ता दाखवा बघा रस्ता. हा बघा रोड आहे. कुठला हायवे? बगोदरा राजकोट हायवे आहे. बगोदरा राजकोट. वासद वरून लेफ्ट टर्न मारून डायरेक्ट हायवेला. रस्ता कसा आहे? टॉप मंदिरापासून जवळ थांबलोय आता जेवण करायला. हॉटेल आहे बघा हॉटेल गिरनार काठियावाडी. इथलं फेमस हॉटेल कुठलं सगळीकडे आहे ते? नवजीवन आणि दुसरं कुठलं? नवजीवन ते सुरत. म्हणजे इथली 2-3 फेमस हॉटेल आहे ती. सहयोग सुयोग सुयोग का सहयोग असं काय तर हॉटेलचं नाव आहे. लय ब्रँचेस आहे त्या खोया भयानक ब्रँचेस आहेत. ती बघा इथलं हॉटेल. आता हॉटेलचा एरिया कसा आहे बघा. गिरनार हॉटेल गिरनार काठियावाडी. आता बघतो काय मेनू आहे जेवून घेतो. सगळं एसी हॉटेल आहे बघा. घरातला कोच आहे तसं. तर मंडळी ही गुजरातचं आवडतं छास. हो सॉरी गुजरातचं आवडतं छास. आता गुजरातला आलोय म्हणलं ही काय आहे हो? कोबीज अँड मिरचीज. कोबीज अँड मिरचीज अँड कांदाज. कधी पण कुठल्याही हॉटेलला या छास मात्र आवडीनं प्या. खरंच क्वालिटी आहे. लोणचं मिरची लोणचं. आता थंडीचे दिवस आहे ते बरोबर आहे पण परत याच उठतोय कधी याच ताकाशिवाय खरंच मस्त. शेवट. तर मंडळी आजचा मेनू आहे चपाती ती पण तुपातली, शेवभाजी आणि ही एकच भाजी आहे ती म्हणजे मटर पनीर, लोणचं, कांदा, छास. तर या जेवाय बघू आता भेटू रनिंगमध्ये. तर मंडळी थंडीचं ताक ऑलरेडी खायचं नसतंय पण आता खाल्लं म्हटलं परत कधी येतंय नाही येतंय. आणि जे आता आपण जे हॉटेल आहे ते आहे बोरसदमध्ये. इथून आता सौराष्ट्र म्हणजे आपल्या इकडं सांगायचं झालं तर मग विदर्भ महाराष्ट्र महाराष्ट्राचा जसं भाग आहे ते कोकण विदर्भ तसंच ही गुजरातचा एक भाग म्हणजे सौराष्ट्र. आता इथून 60 किलोमीटरबरोबर तो सौराष्ट्राचा एरिया चालू होते. आणि आता जेवण वगैरे गच्चमध्ये टच झालं. बघतो तर आता पुढं कडून काय काय घडतंय आणि काय विषय की तर रस्ते वगैरे तुम्ही बघितलंच रस्त्याचा नादच करायचा ॲज अगेन्स्ट महाराष्ट्र. सौराष्ट्र म्हणजे मोरबी वाकानेर मोरबी राजकोट वाकानेर लिंबडी ही आसपासची जेवढी मोठी शहर आहे ती म्हैसाणा बहुतेक येते का नाही काय माहित नाही पण
सौराष्ट्रमध्ये हे आणि हे मोठ्याच्या मोठा परिसर. सध्या आपण आहे बोरसदमध्ये आणि हे हॉटेल गिरनार काठियावाडी. जेवणाच्या बाबतीत तर विषयच नाही. भाज्या खावाव्या तर गुजरातमध्येच सगळ्या भाज्या एक नंबर आहेत. काय विषय माहिती आहे का, इकडं सगळ्या गोष्टींची आवक असून सुद्धा एवढं स्वस्त. म्हणजे काय आहे, आता बिल किती झालं आमच्या 5 जणांचं, तर 1150 रुपये. एवढं चांगलं खाऊ की जर का आम्ही त्या आपल्या इकडच्या भागात खाल्लं असतं. मी काय कोणाचे माप काढत नाही, पण आपलं जी दाम घेते ती तशी त्यांनी जसा दाम तशी त्यांनी सर्व्हिस पण द्यावी आणि तसं जेवण पण द्यावं. उगं खंडीभर मसाला घालायचा आणि सगळ्या जेवणाची वाट लावायची. खरंच आहे एक ड्रॉबॅक. म्हणजे हॉटेल व्यावसायिक जे व्हिडिओ बघत असतील, तुम्ही पौष्टिक किती आहे बघा. रुचकर माणसाने आजकाल कसं झालंय की माणसं तब्येतीकडे बघायला लागली. पहिलं चालत होतं झगामागा मला बघा, आजकाल आता तसं अजिबात चालत झालंय. तर खरंच म्हणजे हॉटेल सगळ्याच हॉटेलला असं काय म्हणत नाही की ह्याच हॉटेलला मिळतंय. जेवढे गुजरातमध्ये आहे ते, आता राजस्थानला आता उद्या जाणार आहे, आता तर गुजरातमध्येच हॉल्ट आहे. जेवढे गुजरातमध्ये हॉटेल आहे ते पहिले लाईन करत होतो, त्यामुळे सगळ्या गोष्टी माहिती आहे त्या. खरंच सगळे चांगले हॉटेल आहेत आणि स्वस्तात मस्त आणि सर्व्हिस एक नंबर. इथे प्रत्येक रस्ता बघा असं 3 पदरे येते. म्हणजे नॅशनल हायवे असू दे ना स्टेट हायवे असू दे. आणि विषय काय आहे की स्पीड लिमिट कुठं तर 120 आहे. आणि एक सांगायचं झालं तर इथं सिमेंटचं रस्तं कुठंतरी क्वचित बघायला मिळते ती. हा आता आपल्या महाराष्ट्रात म्हटलं असा तर टेम्परेचर मेंटेन होतंय. म्हणजे जेवढी थंडी तेवढा पाऊस आणि तेवढंच उन्हाळा. आता इथं कसं आहे की कडक उन्हाळा असतो. म्हणजे बातम्या वगैरे तुम्ही बघतच असाल. आणि विषय काय आहे की जेवढं टेम्परेचर जास्त तेवढे गाडीला पण दमणूक आणि टायरासनी पण दमणूक. आणि डांबरीवर गाडी चालवताना तुम्ही कधीतरी अंदाज घ्या की गाडी शांत चालते. टायरांची झीज पण कमी होते आणि टायरांनी ग्रीप गावल्यामुळं सस्पेन्शन एक नंबर ऑपरेटिंग होतं. जिथं जिथं मी फिरलो तिथं रस्त्याचं कुठं काही प्रॉब्लेम आढळच नाही. ती आता इथली ठिकाणं काही मला पक्की माहीत नाही ती, त्यामुळं एखादं लोकेशन जर का चुकीचं सांगितलं तर समजून घ्या. लेफ्ट साईडला भावनगर, राईट साईडला ढोलका आणि आता आपण सरळ जाणार आहे तर वडोदरा चौकडीला. मंडळी 80 किलोमीटर असाच प्लेन रोड आहे आणि आता तर काय हायवेज आहे. आता लेफ्ट मारला की हे बघोदरा चौकडी, इथनं लेफ्ट मारला की डायरेक्ट राजकोट. ह्याच रोडला ते संकेश्वर म्हणून लोकेशन आहे. तत्पूर्वी चहा जरा मारावा. 1.5 तास झाला बरोबर. ते बघा भट्टी. चाय कब बसीम ग्लास नहीं है क्या भाई? है ना. अरे बहुत बढ़िया बना है यार, चाय बहुत अच्छा है यार. भाई चहा किती घट आहे बघितलं का. चहा पिऊन झाल्यानंतर पुन्हा एकदा बस आपली रवाना झाली. मगाशी जिथं चहा प्यायला थांबलेलो तिथूनच जरा लेफ्ट मारून पुढे आलो. राईटला हा रस्ता लागतोय बघा. तर सांगायचं तात्पर्य काय आहे की गावातला सुद्धा रोड बघा. मेन हायवेला आम्ही न जाता पार्टी मंडी की एक शॉर्टकट आहे, इथून संकेश्वर जवळ पडते. तर हा आहे विरमगाव रोड आणि पार्टीच्या 2 4 व्हीलर समोर होत्या म्हणून तर आम्ही गाडी गाठली. तुम्ही अशी रिस्क घेत जाऊ नका. शेवटी काय आहे की नवीन ठिकाणी अशा आडवणी जाणं म्हणजे रिस्की असतंय. मागच्या 2-3 व्हिडिओत सांगितले की हजार्डस लाईटी का असतात
आणि हॉर्न कशासाठी वाजवला जातो. तर इकडं पण एक नवीन गोष्ट माहिती पडली बघा. इकडं गैर म्हणजे आपल्या गायी ज्या आहेत त्या रस्त्याला भरपूर असते. त्या बरं सिंगल रोड असू दे किंवा हायवे असू दे, अशा वेळेस गाडी कंट्रोल करणं अवघड असते. म्हणून मोठं प्रेशर हॉर्न आणि असल्या हजार्डस लाईटी इथे बसला तर अलाउड आहे त्या, असं आम्हाला कळलं. आणि आपल्या इकडं रस्ता खराब असल्यामुळे हजार्डस लाईटी लावायला लागते त्या. तर आता थांबविला डिझेल टाकायला. तर कसा वाटला सिंगल रोड आणि सगळा रोड? मी काय ड्रॉबॅक सांगत नाही, पण आपलं इथून पुढे तर आपलं म्हणजे काय आहे की गुजरात आणि महाराष्ट्र काय लय लांब पण नाही की बाबा वातावरण चेंज आहे, असं आहे तसं आहे. कर्नाटकमध्ये पण तुम्ही रस्ता बघितलं सा, गुजरातमध्ये पण आता बघतायचा. आणि उद्या जाणार आहे राजस्थानला, तिथं लाईन तुम्हाला फुटेज दाखवतो. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की पढे लिखे गवारांनी आपला महाराष्ट्र खराब केला आहे. त्यांनी आत्ता तरी बाबा रस्त्यांच्याकडे ध्यान द्यावं. काय आहे की रस्ते असा विषय आहे की दळणवळणाचं मुख्य साधन आहे. म्हणजे उद्योग व्यवसाय असू दे किंवा इतर सगळेच टोटल व्यापार वर्ग म्हणा आणि इतर म्हणजे आपल्या जी रिलेटेड आहेत ती सगळेच रस्त्यावर येऊन त्यांचा व्यवसाय म्हणजे दळणवळण करू शकतात. बाबा इकडं तिकडं. आता रस्ते जर का खडखडीत नसतील तर कुठलेही उद्योग व्यवसाय म्हणा, आता बघताय तुम्ही की महाराष्ट्रातनं कंपन्या जायला लागल्या त्या, कंपन्या बाहेर जायला लागल्या. तर खरंच वाहतूक कोंडी, ट्रॅफिक समस्या, अपुरं नियोजन ह्या सगळ्याच गोष्टी जबाबदार आहेत त्या. तर पुढे आम्ही आता आलोय आणि त्यात काही लय बोलण्यात अर्थ नाही, फक्त आता तरी आवाज सुधारावं माणसाने. आणि आता आलोय डिझेल टाकायला. तर डिझेलचा रेट किती आहे बघा इथं आहे ना, हां 90 रुपये 65 पैसे. आता साताऱ्यात टाकलेलं म्हणजे आता टाकी फुल करायला लागले. आता किती बसतंय काय बसतंय सगळ्या आकडेवारी पूर्ण ट्रिप झाल्यानंतर ॲव्हरेज किती पडलं काय किती पडलं गाडीशी रिलेटेड सगळं तुम्हाला डिटेल्स देतो. 90 रुपये 65 पैसे लिटर. आणि जे आता आम्ही थांबलोय ते विरमगाव म्हणजे आपल्या भागातलं सांगायचं झालं तर मिरज म्हणजे इथं सौराष्ट्रातलं विरमगाव. तर इथं ऑइल डेपो आहे. आता तुम्ही म्हणशीला की त्याच्या जवळ असल्यामुळंच की बाबा एवढं स्वस्त डिझेल आहे, तर सगळीकडे तेवढाच रेट आहे. आता एवढ्यात काही जाऊन येणारच आणि आधीमध्ये कुठं तर लागलं तर नक्की तिथला आणि तुम्हाला रेट दाखवतो. बघा आता वाजले 1, आता 1 तासाभराचा रस्ता राहिला आहे. 2 वाजता शेवट करतो व्हिडिओ. उद्याच्या ब्लॉगमध्ये राहिलेला बोलूया. आपलं कसं झालंय माहितीये का, एकामेकाच्यात भांडणं लावायचं काम करायचं आणि जनतेची दिशाभूल करायची. रस्त्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर देव माप चांगला आहे की, पण देवाचं नाव घेऊन गुरुवानेच देव लुटलंय तशातलं काम आहे. एक उदाहरण दिलंय, इथं कोणी पर्सनली तेवढं घेऊ नका. नाही उद्या उठून आणि लाल दिव्याची गाडी दारात उभं राहायची काय तर चुकीचं बोललं म्हणून. तर मंडळी कालची रात्र गेली रनिंग मध्येच, आजची दुसरी रात्र. तर लय जण म्हणली ती येताना थंडी लय आहे गुजरातमध्ये, असं आहे तसं आहे. कुठं थंडी आहे, इथं गरम व्हायला लागलंय. तर नाही माणसाने मला भ्याज गाठलेलं की बाबा लय थंडी आहे जरा तयारी करून जा. तर इथं तर आलोय. आता काय रात्री पण नव्हती आणि आता पण नाही, गरम व्हायला लागलंय खडखडीत. आलोय आता इथं लोकेशनला. आता मस्तपैकी झोपायचं आणि उद्या सकाळी आता त्यांचं काय नियोजन आहे बघायचं. ही आपली गाडी नागिन, हिला काय म्हणायचं आता, व्हाईट क्वीन लावली आपली. जरा गार व्हायला. जरा कसं आहे गाडी प्रवास करून आलं की हँडलिंगवर ठेवली की बरं असतंय. ऑइल वगैरे लेवल याला काय आहे की गरम मध्ये लगेच बंद केलं की गाडीचं हेड जातं आणि लागलं तरी. ते आता नवीन सेन्सरच्या गाड्या म्हटल्यावर आणि 40 प्रॉब्लेम. तर मंडळी काही चुकबुल झाली असली तर माफ करा. आणि कसा वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आता झोपतो आम्ही. गुड नाईट.